नमस्कार. मित्र आणि माझ्या बहिणींनो, तुम्हाला मी एक महत्त्वाची सूचना सांगतो आहे. तुम्ही लग्नासाठी जो अर्ज तुम्ही दुसरीकडे कुठे देता, कुठेही XYZ तिथे देता, तो योग्य रीतीने वापरला जातो का, हे तुम्ही लक्षात घेतलं आहे? नाही. तुमचं काम जे तुम्ही त्यांच्याजवळ सोपवता ते काम होत नाही. त्याचं कारण काय? कारण तुम्ही जो अर्ज दिलात त्याची शहानिशा पण तुम्ही करू शकत नाही. कारण काय? कारण त्यांचे नियम असतात. आता समजा तुम्ही कुठल्या मेळाव्याला गेलात. मी काल काही लोकांशी चर्चा केली तेव्हा मला कळलं, जे लग्नाचे होते, काल पूजा होती आणि पूजेनिमित्त मी काही जे नवरदेव आहेत, लग्नाचे इच्छुक आहेत, अशा मुलांशी चर्चा केली तेव्हा मला बरंच काही गोष्टी कळले. तर मी सगळ्यांना काही गोष्टी सांगतो. तुम्ही जे अर्ज देता ते अर्ज कुठे जातात आणि काय केलं जातं आणि का लग्न जुळत नाहीत याविषयी मी तुम्हाला बरंच काही नॉलेज देतो आहे. आतापर्यंत बरेच व्हिडिओ मी व्हिडिओमधून भरपूर काही सूचना करत आलो आहे. तुम्ही बरेच व्हिडिओ बघत नाही. बघायला पाहिजेत, म्हणजे तुमच्या लक्षात येतील की नक्की काय काय चाललं आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं हे ते लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतो, थोडंसं व्हिडिओ बघतो आणि स्किप करतो किंवा दुर्लक्ष करतो, कारण आपण स्वतःला वेळ देत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही काय करता, शॉर्टकटच्या मार्गावर धावता, पण तुम्हाला शॉर्टकट मिळतो का? नाही मिळत. तुम्ही 2 रुपये खर्च कुठे करायचे इकडे लक्ष नसतं तुमचं. तुम्हाला जे दिसतं तसं काहीच नसतं, हे लक्षात घ्या. मी माझे जे व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून मी शेअर केले आहेत, बरेच व्हिडिओ आहेत असे. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. कुठे कुठे नुकसान कसं कसं होतं हे सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर त्यानिमित्ताने कसं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की नक्की काय चाललं आहे मार्केटमध्ये, काय विषय आहे आणि हे मार्केट कसं तयार झालं, हे लक्ष देऊन जर तुम्ही माझे व्हिडिओ जर बघाल तर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार. पण तुम्हाला तेवढा वेळ नसतो, तुम्हाला स्वतःसाठी वेळ नसतो. आणि त्याच्यामुळे जे लोक असे म्हणजे अशा गोष्टींचा वापर करतात त्यांचं पाहतं. मी सगळे शब्द तोलून बोलून बोलतो आहे. कुठे कोणाचा अपमान करत नाही, कुठे कोणाचं नुकसान करत नाही. फक्त एवढंच की सगळ्यांना सूचना करतो आहे. तुम्हाला पण आणि जे मध्यस्थ आहेत त्या लोकांना पण मी सगळ्यांना सूचना करतो आहे. प्रत्येक व्हिडिओ माझी बघा, नीट बघा, तुमच्या लक्षात येईल. तर याच्यामध्ये त्या मुलांनी सांगितलेल्या काही गोष्टी मी बघितल्या. मी त्यांना सांगितलं, अरे वय वाढते तुमची, मग लग्न का करत नाही तुम्ही? आता शोधात राहा ना, लवकर लग्नासाठी बायोडा द्या कुठेतरी किंवा काहीतरी करा हालचाली, असं मी त्यांना सांगितलं. आता त्या मुलांचं मी काम घेऊ शकत नाही, कारण ती वाढीतली आहेत. चांगलं झालं तरी मला दोष देणार, वाईट झालं तरी मला दोष देणार. त्याच्यामुळे मी जवळच्या लोकांचं काम घेत नाही, कारण काम करायला भयंकर खर्च असतो. त्याच्यामुळे मी त्या भानगडीत पडणार नाही. मी बघितलेत अनुभव. जिथे जिथे मी जवळच्या लोकांचं काम करण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे माझंच नुकसान झालेलं आहे आणि भरपूर झालं आहे नुकसान. आणि त्यामुळे मला त्यात इच्छा नाही आणि म्हणून मी जवळच्या लोकांची कामं मी विचार पण करत नाही. तर त्या मुलांनी काही गोष्टी मला सांगितले, भरपूर काही अनुभव सांगितले प्रत्येकाने आपापले. तर त्याच्यामध्ये बरेच गोष्टी मी ऐकले आणि त्या मुलांमध्ये निराशा निर्माण झाली आहे की लग्न आपलं होणारच नाही, अशा गोष्टी मला जाणवल्या. त्यांचा तितका कल नव्हता त्या म्हणजे वैचारिक बुद्धी जी असते म्हणतात, सर्चिंग करण्याची म्हणजे शोधण्याची जी बुद्धी असते ती त्यांची तितकी मला जाणवली नाही. कारण काय, कंटाळलेत लोक लग्न म्हटलं की जरा थोडंसं दूर राहतात. त्यांना वाटतं की आपलं लग्नच होणार नाही असं. प्रत्येकाचं होणार आहे, पण आपण ट्राय केली पाहिजे आणि ट्राय कुठे करायची हे आपण ठरवलं पाहिजे. तर ते लोक कुठल्या तरी मेळाव्याला गेले होते. मी कुठल्या बोललो आहे, मी नावं कोणाची घेतली नाहीत. मेळाव्याला गेले, तिथे काही मुलांनी काय सांगितलं की आम्ही अर्ज दिले पण नाहीत, आम्ही तिथे आधी बघितलं
आम्ही अर्ज नाही दिला. मी त्यांना विचारलं, तुम्ही अर्ज दिलात का किंवा काय, कसं असतं काय? तर आम्ही बघितलं तर ते मुलीच नव्हत्या आणि त्याच्यामुळे आम्ही अर्ज दिले नाही. तर असे पण पराक्रमी असतात. माझ्या मते अर्ज दिला नाही ही तुमची चूक आहे. द्यायला पाहिजे अर्ज. भले किरकोळ पैसे लागतील, 500 रुपये नथिंग होते, 500 रुपये खर्च होतात तिथे, द्यायला पाहिजे अर्ज. भले होऊ देत अगर न होऊ देत, पण तेवढा खर्च करायला हरकत नाही होता. मग तिथे जाऊन तुम्ही काय केलात? 500 रुपयाचं पेट्रोल संपवलात, खालात 500 रुपयाचं, आणि 500 रुपये द्यायला हरकत नव्हते ना. पण लोक विचार करत नाही तिथे. त्यांनी पेमेंट केलं नाही, त्यांनी अर्ज भरला नाही. मग तिथे जाऊन तुम्ही काय केलात? फक्त मुलींचे चेहरे बघितलात. ते मुलींचे चेहरे तुम्हाला बस स्टँडवर पण दिसतील, बाजारात दिसतील. माझा उद्देश लक्षात येतोय का बघा? तुम्हाला मुलींची चेहरेच बघायचे आहेत, मुलींची तोंड बघायची आहेत, तर ती तुम्हाला बाजारात पण दिसतील, बस स्थानकावरती दिसतील, किंवा इतर ठिकाणी तुम्हाला दिसतील, पार्ट्यांमध्ये दिसतील चेहरे, छान छान चेहरे दिसतील. तुम्ही ज्या उद्देशाने प्रयत्न करतात तो उद्देश तुम्ही खरंच, म्हणजे तुम्ही त्यासाठी खरंच मनापासून प्रयत्न करता का? नाही. मग एक विचार करा, समोर कोण स्वतःहून सांगणार आहे का, अरे बाबा तुझं लग्न करायचं आहे ना, थांब तुला मुलगी देतो, असं कोण सांगणार आहे का? कोणीच नाही सांगणार आहे. आपले नातेवाईक आपल्यासाठी सर्च करत नाही आहेत, आपले मित्रमंडळी कोण शोधत नाहीत आपल्यासाठी, कोणी शोधणार नाही आहे. मग हे लोक शोधतील का तुमच्यासाठी? नाही शोधणार. ते तुमचे नातेवाईक लागणार मुळीच नाही, मग ते नाही शोधणार ना. मग त्यांच्यापर्यंत आपण गेलो आहे तिथपर्यंत, तर अर्ज दिला पाहिजे. ही सगळ्यात मोठी चूक आहे. ही कोणाची चूक आहे? आपली चूक आहे. आपण लोक अर्ज देत नाहीत का? कारण रिझल्ट दिसत नाही. मग हे आता इथे झालं, तर तुम्हाला तर रिझल्ट दाखवतो. समजा एखादी वेबसाईट आहे, वेबसाईटवरती रिझल्ट दिसतो, भरपूर चेहरे दिसतात, छान छान चेहरे दिसतात, एकदम सुंदर सुंदर चेहरे. तिथे काय करतो आपण? तिथे पैसे भरतो, वाटतं आपलं होईल असं, कारण चेहरे दिसतात, पैसे भरतो आणि नको त्या छान छान चेहऱ्यांना क्लिक मारतो आणि पैसे संपवून टाकतो. मिळतं का तुमची चॉईस? तुम्हाला नाही मिळत. ही सगळी दिशाभूल आहे. हे सगळी दिशाभूल आहे. तुम्ही जे करायला पाहिजे ते करत नाहीत. तुम्ही काय करता? एकतर काही दिसत नाही म्हणून तिथून मागे फिरता, तर खूप दिसतं म्हणून तुम्ही कंटाळता. महत्त्वाचं, तुम्ही स्वतःसाठी किती वेळ देता? नाही. कारण वेळ आपल्याजवळ नाही आहे, आणि वेळ नसल्यामुळे आपलं लग्न जुळत नाही. आता तुमच्याजवळ वेळ नाही, हे बघा, मी प्रत्येक वेळी विचार करत असतो, सगळ्या गोष्टींचा विचार करतो की नक्की लोक कशी आहेत, आणि लोकांचा अभ्यास करत असतो. मग प्रत्येक वेळी तुमचा विचार करून तसं मी योजना आखलेली आहे. कुणाचं नुकसान होऊ नये यासाठी मी भरपूर काही प्रयत्न करत असतो. पण बऱ्याच लोकांनी मला कानाडोळा केलेला आहे. ज्यांना कळतं ते लोक मला शेअर करत आहेत, ते लोक फायदा पण घेत आहेत, ते लोक लग्नसुद्धा जमवत आहेत. माझ्याकडून भरपूर लग्न जोडलेली आहेत. बरीच अशी लग्न जोडी मला माहीत पण नाही आहेत. तर कंटिन्यू लग्न जुळत असतात. फक्त विषय कसं, कुठे जायचं कुठे नाही जायचं, किंवा नाही जायचं असं म्हणत नाही, जायचंच, इथेही जायचं तिथेही जायचं, जायलाच पाहिजे. कारण काय? कारण जर तुम्ही पैसा कमवताय, तुम्ही सांगता लाखभर रुपये कमवतो, 50,000 कमवतो, हे कशासाठी कमवता? तुम्ही कशासाठी कमवताय? तुम्ही छान छान बाईक घेता, झूम टाईप बाईक असते, पाठी बसणार कोणच नसतं, खालीच सीट असते, ती शोधत फिरावं लागतं, आपल्याला शोधत फिरावं लागतं, मी सोडू का तुला म्हणून. म्हणजे ती बाईक कशासाठी घेतला? त्याच्यात परमनंट ती सीट बुक झाली पाहिजे ना, तर त्या बाईकला किंमत येणार. एवढी महागडी बाईक घेऊन, किंवा तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता समोरच्या पार्टीला, पण तुम्ही स्वतःसाठी खर्च किती करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी असं म्हणत नाही फार खर्च करा, पण फक्त बुद्धीला ताण देऊन छोटासा खर्च केला तर तुमचं कोडं सगळ्यांचं सुटणार आहे, पण फास्ट नाही सुटणार. पुन्हा लक्ष द्या इथे,
लगेच लग्न होईल याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, पण लग्न प्रत्येकाचं होणार आहे हे मला खात्री आहे. कारण मी तुमचा अभ्यास करतो आहे. तुम्हाला रिझल्ट पण हवा आहे, कमी पैशात पण हवा आहे आणि मेहनत पण नको आहे. मग अशासाठी मी हे जे प्रकार तुमच्याकडून मी बघितलेत आणि त्याच्यातून मी उपाययोजना काढतो प्रत्येक वेळी, आणि ती उपाययोजना परफेक्ट असते. फक्त लोक लक्ष देत नाहीत का? कारण इतक्या ठिकाणी नाही झालं तर हा कोण साधू पुरुष आहे, हा कोण मदत करणार आपल्याला, असं प्रत्येकाला वाटतं. आणि हा काय मदत आपल्याला करणार नाही असं वाटतंय. पण मी भरपूर मदत केलेली असते, पण तुम्ही लक्ष देत नाही. मुळात पहिलं म्हणजे मी वेबसाईट आणली आहे. वेबसाईट कोणीही बनवत नाही हे मी पहिल्यापासून मी सांगत आलो आहे, ओरडून सांगत आलो आहे. वेबसाईट कोणीही बनवत नाही, कारण वेबसाईटला खर्च असतो. वेबसाईट बनवायला खर्च असतो. ती वेबसाईट मी पूर्णपणे फुकट ठेवली आहे, पैसे घेतच नाही आहे. त्या वेबसाईटवर किती लोक गेलेत? नाही गेलेत. सत्य गेले नाहीत. नुकसान माझं झालं आहे का? माझ्या वेबसाईटचा TRP वाढत आहे, बऱ्यापैकी वाढतो आहे. भरपूर लोक वॉच करतात, मला मेसेज येतात. काल पण एक मेसेज आला मला की एवढ्या लोकांनी तुम्हाला सर्च केलं. लोक माझं लोकेशन पण सर्च करत आहेत. मी प्रत्येकाला सांगतो मला भेटायचं नाही आहे, आणि त्या लोकेशनवर मी नाहीच आहे. कारण मी कोणाला घेत पण नाही जवळ, मला फायदाच नाही त्याचा. माझी फी मुळात कमी आहे, आणि मी फी कसली आहे? जाहिरातची फी आहे. मी काम करण्यासाठी फी घेतो आहे का? नाही घेत, कारण घेणार पण नाही आता. कारण लग्न तुमची जी मानसिकता आहे ती माझ्या लक्षात आली आहे. त्याच्यामुळे मी कोणाचं काम आता घेणार नाही. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आहे की मी जे 2 गोष्टी करून ठेवल्यात, ॲक्च्युअल मी अजून पण खूप केलं होतं, पण तुम्ही ते लक्ष दिलं नाही. तुम्ही आता बघा, त्या मुलांनी काय सांगितलं, मेळाव्याला गेलो, असं झालं. तिथे मुलीच नाही, मुली फार कमी होत्या. मित्रांनो, मी जे मेळावे घेतले आतापर्यंत 20 वर्षात कितीतरी मेळावे घेतले, प्रचंड मेळावे घेतले होते. मध्ये काही कारणास्तव मला शक्य झालं नाही सगळं, आणि मी पुन्हा धडपडण्याचा प्रयत्न करत होतो, पण प्रत्येकाने माझं चुकीची जाहिरात केली. आता एक विचार करा, मी ₹1 घेत नव्हतो मेळाव्याला, ₹1 घेत नव्हतो. मग तुम्ही प्रशंसा केली पाहिजे होती, लोकांना सांगितलं पाहिजे होतं की हा माणूस करतोय काहीतरी. किती लोकांनी सांगितलं? तुम्ही जर माउट टू माउट पब्लिसिटी केला असता तर प्रत्येकाचं लग्न जोडणार होतं. मी मनापासून प्रयत्न करत आहे. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाने हाही विचार केला पाहिजे होता की हा माणूस जर फुकटमध्ये करतोय तर याला उत्पन्न कुठून आहे? प्रत्येकाने मदतसुद्धा केली पाहिजे होती स्वतःहून, पण कोणी ती भावना लक्षात घेतली नाही. माझ्याकडून मात्र अपेक्षा होती प्रत्येकाला. मी कुणाचा नातेवाईक लागत नाही, का तुम्ही माझे नातेवाईक लागत नाहीत, तरीसुद्धा मी करत होतो, पण तुम्ही मला समजून घेतलं नाही, आणि म्हणून मी मेळावे बंद केले. बरेच लोक मला विचारतात तुमचं ऑफिस कुठे आहे? ऑफिसला फुकट पैसे देतो, फुकट भाडं भरत होतो. किती लोक हजर राहिली? मला जे अपेक्षित होतं ते झालं का? नाही झालं, आणि म्हणून मी ऑफिस बंद केलं. ऑफिसला जात नव्हतो तरीसुद्धा भाडं भरत होतो. जात नव्हतो ऑफिसला, खोटं सांगत नाही. कमेंट देऊन सांगा मला खालती की मी ऑफिसला जात नव्हतो आणि भाडं मात्र मी भरत होतो. हे खरं आहे की खोटं आहे? तुम्ही सांगू शकता. मी भाडं भरत होतो. त्याचं कारण काय? तुम्ही लोक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. जसं पाकिस्तान बघा, भांडलं आणि काय झालं? नुकसान त्याचंच झालं, पूर्ण सत्यानाश झाला. ती गोष्ट आहे, आपण कुठे भांडायचं हे ठरवलं पाहिजे. जो माणूस खरंच करत होता त्याला तुम्ही उचलून घ्यायला पाहिजे होतं, तो तुम्ही केलं नाही. मला काही नुकसान झालं नाही. मी कसा जगू शकतो हे मला माहिती आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल, त्या दिवशी मी एका छोटंसं नॉर्मली शूटिंग केलं, आणि मी माझ्या मनातून असंच शूटिंग केलं, मी केलं नव्हतं हे. तर त्या व्यक्तीने मला सांगितलं, तुमची किती फी असेल ते सांगा, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. आम्हाला फुकट नको, आम्ही पैसे तुम्ही सांगाल ते पैसे आम्ही देतो. 5-10 हजार किती अधिक असतील तर सांगा आम्हाला, आम्ही पैसे देतो, जाहिरात करा आमची. त्या व्यक्तीने सांगितलं. मी नाव घेतलं नाही, पण मी ते पैसे नाही घेतले. मी फुकट शूटिंग करून दिलं त्यांचं. कारण मी लग्नाचं काम करतो इथे. मी दुसरे जे करायचं आहे ते मी काय करायचं, केव्हा करायचं ते मी ठरवणार आहे. सध्या तरी मी त्यांचं शूटिंग जे काय आहे ते फुकटमध्ये करून देतो आहे सध्या.
आणि ते पण मला वाटलं तर असं. त्यामुळे मी लग्नाचं काम करतो, ते तेवढंच काम मला करू द्या. तर म्हणजे मला पैसा दुसरीकडून पण मिळणार आहे, पण मला जिथे आनंद आहे तिथे मी काम करतो. उदाहरणार्थ कोणाचं घर बसवायला मला खूप आवडतं आणि म्हणून मी हे काम करतो आहे. भले पैसे कमी भेटतात, पण मला इथे आवडतं आणि म्हणून मी करतो आहे. आता दुसरं मी काय केलं आहे, तर मी जाहिरात घेतो. यूट्यूबवरती जाहिराती घेतो. ज्यांना कोणाला लग्न करायचं आहे ते लोक जाहिरात आपली देऊ शकतात. आता याच्यामधून फायदा काय होणार बघा, तुम्हाला मुळात मेळाव्याला जायची गरज पडणार नाही. इथे तुमचं लग्न ॲटोमॅटिकली जमणार. कारण काय, तुमचा फोन नंबर दिसतो लोकांना. माझे सगळे व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येतील. ज्यांनी जाहिराती दिल्यात त्यांचा फोन नंबर तिथे दिसतो. शक्यतो मुलं जाहिराती देतात. नवरा मुलाचा संपर्क, नवरा मुलाच्या आईचा संपर्क, नवरा मुलाच्या वडिलांचा संपर्क असे मी दिलेले आहेत. म्हणजे काय, मला त्यांचं लग्न व्हायला पाहिजे आणि म्हणून मी ते ठेवलं आहे. तर काही लोक असं विचारतात, ही जाहिरात किती दिवस दिसणार, केव्हा दिसणार. मित्रांनो, हे यूट्यूब आहे. यूट्यूब आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला जाहिरात दिसू शकते. जो मला सर्च करणार त्या व्यक्तीला जाहिरात दिसणार. आणि केव्हा दिसणार असं काय नाही. तुम्ही आत्ता बघा, थोड्या वेळानं बघा, रात्री बघा, पहाटे बघा, केव्हाही दिसणार जाहिराती, केव्हाही दिसणार. आणि जो मला नवीन सबस्क्राईब करतो त्याला पण दिसणार जाहिरात. त्याला भरपूर जाहिराती दिसणार सबस्क्रायबरला. त्याचं कारण काय, का त्याला माझ्या व्हिडिओत रस आहे म्हणून त्याला ते व्हिडिओ दिसत राहणार. म्हणजे याचा अर्थ काय, त्या जाहिराती यूट्यूब त्यांना दाखवतं. मग आता हे गोष्टी लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही डायरेक्ट तुमचा फोन नंबर शोधतो. आता समजा बघा, एका मुलाने जाहिरात दिली, आपली नवरा मुलाने जाहिरात दिली की मी असं म्हणजे त्याचं आणि माझं बोलणं असतं, किंवा रील बनवतो मी, असा मुलगा आहे आणि त्याचा डायरेक्ट फोन नंबर आहे. आता विचार करा, जी मुलगी बघते त्या मुलीला ते पटलं तर ती मुलगी कोणाला फोन करणार, डायरेक्ट मुलाला करणार. मला करणार आहे का, नाही. त्याचं लग्न निश्चित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे लोक जाहिराती देतात त्यांना कॉल येणार समोरून. त्याला मागे धावण्याची गरज नाही दुसऱ्यांच्या मागे. आत्तापर्यंत तुम्ही काय केलात, तुम्ही जिथे गेलात तिथे प्रत्येकाला स्वतः मागे लागावं लागलं. माझ्याशी लग्न करतेस का, माझ्याशी लग्न करतेस का. इथे तो विषय नाही आहे. इथे तुम्हाला स्वतःहून स्थळ चालत येणार. त्याचं कारण काय, कारण तुमची जाहिरात समोरची व्यक्ती बघणार आणि ते लोक कॉल करणार तुम्हाला. हा इथे फायदा आहे आणि हे मी केलेलं आहे. हे तुम्हाला पटायला वेळ लागेल. मला बरेच लोक त्रास देत असतात, मला सांगतात असं तसं खूप काय. मी सांगतो, तुम्ही ते व्हिडिओ बघा, तुम्हाला वाटलं तर जाहिरात द्या, नाही तर नका देऊ. मी एवढं डोक्याला ताण घेत नाही, कारण मला हे वायपो लोकांपासून मला काही फायदा पण नाही आहे आणि मला भेटूही नका. मला माहिती आहे हे 2 वर्ष ते सर्च करतील, इकडे तिकडे धावतील, तिसऱ्या वर्षी माझ्याजवळ येणार. बरोबर 5-10 वर्षांनी येतील माझ्याजवळ, पण माझ्याजवळ कन्फर्म येणार. मला माहिती आहे, कारण एकच हा पर्याय असा आहे की इथे तुमचा बायोडा सगळ्यांपर्यंत आपण ठेवू शकतो. आता मी ही सिस्टीम का केली, मी असंही करू शकलो असतो. मी इथे फायली ठेवल्या असत्या आणि फायलीमधून हे केलं असतं, तर चुकीची लोक आली असती आणि भरपूर डेटा घेऊन गेली असती, नको तो डेटा घेऊन गेली असती. आणि व्हिडिओमध्ये कसं आहे, व्हिडिओमध्ये पाहिजे तेवढंच बघणार, कारण लोक डेटा संपवणार नाही. कळलं ना. इथे पण फाईलमध्ये पण फुकट भेटलं असतं, तिथे पण फुकट. पण व्हिडिओमध्ये काय होतं, ज्यांना हवं तो तेच लोक बघणार, कारण डेटा उगाच संपवणार नाही लोक मतलबी आहेत. आता याच्यामध्ये फुकटमध्ये कोण बघणार, फ्रीमध्ये कोण बघणार, मुली लोक बघू शकतात, कारण मुलींना पण लग्न करायचं आहे. जसं मुलांना लग्न करायचं आहे तसं मुलींना पण करायचं आहे. मग त्या मुली आपल्याला चांगला नवरा पाहिजे म्हणून त्या सर्च करणार. एखादी मुलगी सर्च करू शकते ठाणेमधील विवाह केंद्र किंवा ठाणेमधील नवरा मुलगा सर्च करणार. आता ठाणेमधील विवाह केंद्र माझं दिसणार, मी कुठला आहे, मी गोव्याचा आहे, पण ठाणेमधील दिसणार. कारण काय, मी तसं टॅग मार्क लावलं आहे. मी हे का केलं, कारण ठाण्यातील मुलाचं जाहिरात करायची आपल्याला, म्हणून तसं हे दिलं टॅग मार्क. म्हणजे याचा अर्थ काय, की त्या मुलीला ठाण्यामधलं स्थळ दिसणार. एखादी मुलगी
इंजिनियर म्हणून सर्च करणार तिला दिसणार, शिक्षक म्हणून सर्च करणार तिला दिसणार. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या मुलीला काय पाहिजे ते स्थळ त्याला दिसणार. तुम्ही कुठले आहात हे महत्त्वाचं नाही, मी कुठे राहतो हे महत्त्वाचं नाही. तुम्हाला जाहिरात द्यायची आहे, जिथे जाहिरात द्यायची आहे. आता तुम्हाला बडोद्याचं स्थळ पाहिजे, बडोद्याचं पण सर्च करा, तुम्हाला ते स्थळ भेटणार. नाशिकचं पाहिजे, नाशिकमधलं सर्च करा, टाकलेलं आहे स्थळं भरपूर ठिकाणी. मी 400 जाहिराती लावल्यात. तर त्यामुळे तुम्ही सर्च करण्याचा प्रयत्न करा. मुलींना सांगतो आहे, मुलांना नाही, कारण मुलांसाठी पर्याय नाही आहे. प्रत्येक मुलाने जाहिरात दिलीच पाहिजे. काही मुलं म्हणतात आम्हाला जाहिरात नको. आता जाहिरात नको तर मग काय करूया, तुमचं काय करूया? तुम्ही मला पर्सनल सुचवा. आता मित्रांनो लक्ष द्या, तुम्हाला पर्सनल सुचवायला खर्च कोण देणार, मला पैसे कोण देणार? ते म्हणतात आम्ही देऊ. किती देणार? 50-60 हजार लागतील, लाखभर रुपये लागतील. माहिती आहे तुम्हाला? कारण परफेक्ट स्थळ शोधणं सोपं गोष्ट नाही आहे. तुम्हाला खोटं वाटतं, तुम्ही पेपरला बातमी द्या, टी व्हीवरती बातमी द्या, तुम्हाला कळेल. टी व्हीला पण रिपोर्ट नाही आहे. टी व्हीवरती मी बातम्या दिल्या होत्या, अजिबात रिपोर्ट नाही आहे. पेपरलासुद्धा रिपोर्ट नाही आहे. पेपरला भरपूर बातम्या दिल्या. मी 20 वर्षात मी हेच काम करत होतो, पेपरला देत होतो. मी हल्ली काही वर्ष मी दिलेत नाही. असं एक झलक म्हणून किरकोळ लोकमत किंवा इतर गोमंतकवर दिली होती, पण ते फार किरकोळ पैसे मोजले त्यांच्याकडे, कारण त्याचा रिपोर्ट नाही. मी तरुणभारत पेपरला भरपूर मोजले होते, नॅशनल पेपर आहे म्हणून, पण तिथे पण रिपोर्ट नाही मला मिळाला. तिथे पण मला 0 रिझल्ट. पूर्वी मिळत होता, पण आता मिळत नाही आहे. आता कोण पेपर वाचत नाही, तेवढा वेळ नाही लोकांना, आणि लोक पैसे खर्च करायला बघत नाहीत. तर त्यामुळे तुम्ही एक काम करू शकता, जाहिरात देऊ शकता. आता आम्हाला जाहिरात द्यायची नाही. आता जाहिरात द्यायची नाही का द्यायची नाही? तुम्हाला लोक बघतील म्हणून. तुम्ही गुन्हा केला आहे? तुम्ही कोणता गुन्हा करताय? लग्न करताय, तुम्ही गुन्हा करताय का? नाही. बरं, दुसरी गोष्ट, तुम्हाला लपून छपून लग्न करायचं आहे का? कुठेतरी जंगलात जाऊन लग्न करायचं, गुपचूप करायचं आहे का? नाही. राजरोसपणे लग्न करणार ना, बँडबाजा आणणार, वरात काढणार, तेव्हा किती लोक बघणार? ते तुमचे लोक बघणार. इथे कोण ओळखत आहे तुम्हाला? कोणी नाही ओळखत आहे. तुमचा बायोडा अभिमानाने द्या, हे लक्षात यायला पाहिजे. हे ज्याच्या लक्षात येतं, हे कोणाच्या लक्षात येतं? जे सुशिक्षित आहेत त्यांच्या लक्षात येतं. आणि बघा, माझ्या जाहिरातीमध्ये बघा, सगळे शिकलेले मुलं आहेत, सगळे सुशिक्षित मुलं आहेत. कारण काय? त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला जाहिरात दिली पाहिजे. टॉप लेवलचे लोक आहेत. आणि अडाणी लोक काय करणार? नको, मला यूट्यूबला नको. तो काय फेमस व्यक्ती आहे. त्या दिवशी मी एक शूट करताना एकाला वाटलं की त्याचा व्हिडिओ केला आहे मी. बेवडा होता तो. मी एका दुकानाची शूट करत होतो आणि त्याला वाटलं की आपला व्हिडिओ आला आहे त्याच्यात. तो मला बोलला, हिंदीमधून बोलला, कारण तो भैया होता. हिंदीमधून बोलला की मला शूट करू नका, म्हणजे माझं शूट कट करा. मित्रांनो, मला अनुभव आहे काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. मी त्याला घेतलं पण नव्हतं, मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण तो बेवडा होता. त्याला सांगितलं निघ तू इथून म्हणून सांगितलं त्याला. तुझं शूट काय करणार आहे? बेवड्याचं शूट काय करणार आहे? मी चांगला व्हिडिओ बनवतोय, तुला कशाला शूट करणार? तू कोण VIP आहे? आणि तुला कोण ओळखणार आहे? इथे मला कोण ओळखत नाही. मी एवढा बोंब मारून सांगतोय, मी अमोल गावडे. मला कोण ओळखत नाही. मला फार किरकोळ लोक, लाखभर लोक ओळखतात फक्त. मला वाटतं 7 लाख लोक ओळखतात फक्त मला. एवढेच लोक ओळखत आहेत. मी कोण VIP व्यक्ती नाही आहे. पुढे भविष्यात ओळखतील तो भाग वेगळा, पण आता तरी फार कमी ओळखतात लोक. कळलं ना? म्हणजे याचा अर्थ काय? हे लोकांच्या लक्षात येतं. त्यांना वाटतं की आपण फेमस होणार. अरे, फेमस होण्याचं लक्षण ठेवा. तुम्ही चांगलं काम करताय तर अभिमान ठेवा. तुम्ही लपून छपून करताय, कुठे गुन्हा केला असाल तर तुम्ही घाबरणार. साधी गोष्ट आहे.
ठीक आहे, असू देत, आपण चुकीच्या दिशेला जातो आहे. मित्रांनो, प्रत्येकाला सांगतो की जर तुम्ही जाहिरात दिलात तर तुम्हाला काय फायदा होणार, तुम्हाला समोरून कॉल येणार. आणि मुलींनो, तुम्ही जाहिराती बघत राहा. तुम्ही जाहिरात दिली पाहिजे असं हे नाही म्हणत मी. कोणाला प्लस पाहिजे तर तुम्ही जाहिरात देऊ शकता, पण जर तुम्हाला प्लस नको आहे तर तुम्ही ते जाहिराती बघत राहा. मी जे टाकतो, आता येईल जाहिरात, आता येईल, आता येईल, कारण फुकट आहात तुम्ही. तुम्हाला जेव्हा जाहिरात दिसेल तेव्हा तुम्ही लग्न करणार, कारण तुम्ही फुकट आहात. आणि जर एखादी मुलगी असेल की तिला नाही लवकर लग्न करायचं आहे किंवा काय चांगलं पाहिजे, तर ती मुलगी जाहिरात देऊ शकते, कारण मुलीला बघणारे भरपूर असतात. तुम्हाला खूप कॉल येतील. कळलं ना? तुम्ही ठरवा काय करायचं ते. मी फक्त एवढंच सांगतो आहे की दिशा तुमची चुकते ती बदला. तुमचं काम मेळाव्याला होणार नाही आहे. तुमचं काम कुठल्याही वधूवर सूचक केंद्रामध्ये होणार नाही. फार क्वचित अशी लग्न जमतील. पण आता जी स्थिती बदलली आहे, ती दिशा तुमची जी काय आहे ती बदलायला पाहिजे, तर तुमचं लग्न जुळणार आहे. कळलं ना? बघा, तुम्हाला शक्य झालं तर जाहिराती द्या, पटापट जाहिराती द्या. मी असं म्हणत नाही की यात माझा फायदा. हे बघा, मी पैसे कसं आहे माहिती आहे, तुम्ही जेवढ्या कमी जाहिराती द्याल तेवढे पैसे मी वाढवणार, आणि जेवढं तुम्ही जास्त जाहिराती द्याल तेवढं मी पैसे कमी करणार. का? कारण मला पण खर्च आहे आणि माझं स्वतःचं पोट आहे. हे माझं स्वतःचं आहे, हे कुठलं गव्हर्नमेंटचं नाही आहे. हे माझं स्वतःचं वैयक्तिक व्यवसाय आहे. हा मी पहिलं करत होतो ते वेगळं होतं आणि आत्ताचं वेगळं आहे. त्यामुळे हा माझा वैयक्तिक व्यवसाय आहे. त्यामुळे मी पैसे घेतल्याशिवाय जाहिरात देणार नाही. बघणाऱ्याला फुकट आहे. ज्यांना नुसतं बघायचं आहे ते फुकट बघू शकतात. डायरेक्ट फोन नंबर घ्या, लग्न लावून टाका. डायरेक्ट फोन नंबर घ्या, लग्न लावून टाका. काही इश्यू नाही माझा. पण ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी थोडेसे पैसे मोजा स्वतःसाठी. लग्न तुमचं 100% होणार. 100%. 1% पण कमी नाही, 100%. काही लोकांचं लगेच जमेल, काही लोकांचं वेळ लागेल. मित्रांनो, मी जे व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यातले बरेच व्हिडिओ उडवले आहेत मी, म्हणजे त्यांची लग्न झाली. आणि काही लोकांचे व्हिडिओ अजूनही तसेच आहेत, व्हिडिओ उडवले नाही आहेत. त्यांचीही लग्न झालेली आहेत, जुळली आहेत म्हणजे, तरीसुद्धा मी उडवले नाही काही लोकांचे. कारण मी हळूहळू उडवणार आहे, नाही असं नाही, उडवणार मी, पण एकदम उडवणार मी. ते लिहून ठेवतो फक्त, ते नंतर उडवणार मी. पण विषय कसा आहे, मी का असं बोललो की जेणेकरून तुम्हाला कळावं की इथे चान्स आहे, इथे चान्स आहे. मी त्या लोकांना सांगितलं, जर तुमचं लग्न जमलं आहे ना तर थोडा अजून बघा, म्हणजे दुसऱ्या कोणाला मदत करू शकता. थोडे दिवस बघा, लग्न झालं तर नाही आहे ना, जुळलं आहे, ठेवूया जाहिरात. नंतर मग त्यांची उडवून टाकणार मी, तो भाग वेगळा. पण विषय कसा आहे की इथे लग्न जुळत आहेत, आणि जिथे जुळत आहे तिथे प्रयत्न करा. धन्यवाद.